माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवारजी करोड रुपयाचं हे बसस्टँड बांधून इथं पाणी आल्यामुळे लोकांना राहण्याची सुद्धा अवस्था निर्माण झालेली आहे। खूप हे बसस्टँड गळत आहे। तसेच या बसस्टँडमध्ये पिण्याची पाण्याची सोय सुद्धा नाही आहे। बाहेर फक्त सुशोभू वस्तू लावून हा देखावा निर्माण करून आतमध्ये काही सुविधा नाही आणि पाणी आला तर यात्रीला कुणाला उभं राहण्याची सुद्धा सोय नाही। चंद्रपूरमध्ये नवीन बसस्टॉप बनवण्यात आलेला आहे। त्या नवीन बसस्टॉपमधून पावसाचं पाणी झिरपत आहे। इथं उभे राहणारा व्यक्ती सुद्धा इथं उभा राहू शकत नाही आहे। इथं पूर्ण चिखला समान झालेला आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं या बसस्टॉपमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे आणि बसेसमधून सुद्धा इथं पाणी गळत आहे। तर मग इतके करोडो रुपये खर्च करून का फायदा आहे? हे करोडो रुपये गेले कुठं? नुसतं बाहेर नुसते असे म्हणजे दिखावा दाखवतात आणि इथे माणसाला पिण्याच्या पाण्याची सोय नाही आणि इथं सावली सुद्धा नाही, पंखे सुद्धा खूप कमी आहे। इकडे पंखे नाही आहे, इथं गरमीनं मरते माणूस। तर अशा प्रकारची विकास असेल तर आमच्या कोणत्या कामात आहे?